की बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही, देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि मालकी कोणाची नाहीये. 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि म्हणून पवार 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 हे करण्याऐवजी आपल्याला निश्चितपणे आपला स्वाभिमान जागृत करून आपण लढलंच पाहिजे. विशेषतः अजित पवार 2019च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता, वैयक्तिक नव्हतं केलं. परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली. संपूर्ण कार्डियक अँब्युलन्समध्ये माझा प्रचार झाला आणि अजित पवारांनी या पालखी दळाला असं सांगितलं, मरायला लागलेला आहे तर कशाला निवडणूक लढवताय, तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं आहे काम तुमचं. माझ्या गाडीपर्यंत, माझ्या गाडीचा नंबर मग ती कोणाची आहे, कुठच्या कंपनीचे, इथपर्यंत खालच्या थराला अजित पवार आले. महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतो. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी, मी निवडून आणणार म्हणजे आणणार.